ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीने पाहिलेल्या फोटोमधला अथर्व विचारे हा नुकताच सुभेदार घरामध्ये त्याने एंट्री केलेली असते। याच्यावरून सायलीला समजतं की या घरामध्ये याला एंट्री मिळाली म्हणजे ह्याला सगळे ओळखत आहेत हे सायलीला समजतं। तेव्हा सायली ह्याची संपूर्ण आपल्याला माहिती काढायला पाहिजे, तेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला समजेल। तेव्हा सायली विचार करते ह्याला आता जर आपण विचारलं तर हा घाबरेल, इथनं पळवाट काढेल आणि ह्याला महिपतचा पण धोका आहे। आणि तिथे प्रिया पण आलेली असते। तेव्हा सायली बोलते अर्जुनला, तुम्ही जर मला फोटो दाखवला तो माणूस आपल्या घरात आलेला होता। तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही त्याच्याशी काय नाही बोललात। तेव्हा सायली बोलते जर त्याच्याशी मी बोलले असते तिथे प्रिया पण होती, त्यांनी साक्षीपर्यंत ही खबर दिली असती आणि साक्षीपर्यंत खबर गेल्यावर आपल्याला काहीच करता आलं नसतं। तेव्हा अर्जुन इथे आपल्या घरातल्या मंडळीकडून अर्जुन विचारेविषयी माहिती घेत असतो, पण त्याला पुरेशी माहिती मिळत नाही। कल्पना आणि पूर्णाई बोलते काल महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता, तेव्हा भरपूर माणसं आले होते, त्यातला कोणाची माहिती पाहिजे। तेव्हा पूर्णाई बोलते कोण व्यक्ती त्याचं नाव सांगशील तरच ओळखता येईल ना। तेव्हा अर्जुन बोलतो अथर्व विचारे। तेव्हा कल्पना बोलते अशा नावाच्या माणसाला आम्ही बोलवलं असं मला वाटतच नाही। तेव्हा कल्पना बोलते विचारे म्हणून एक कुटुंब आहे, त्यांना आम्ही बोलवलं होतं। तेव्हा अर्जुन त्या विचारांचा पत्ता घेतो। तेव्हा इथे अर्जुन सायलीला सांगतो की मी अथर्व विचारे कुटुंबांचा पत्ता काढला आहे, पण तू सगळी माहिती त्यांच्याकडनं काढायची आहे, तुला सगळं येतं कोणाकडनं कशी माहिती काढायची। तेव्हा सायली बोलते मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे। तेव्हा सायली अथर्व विचारेविषयी माहिती घ्यायला जात असते, तेव्हा त्याला रस्त्यावर अथर्व विचारे मिळतो आणि तो झटकन तेव्हाच तो रस्त्यावर चक्कर येऊन पडत असतो। तेव्हा सायली त्याला विचारते दादा काय झालं, असं बोलत त्याला मदत करायला बघते। तेव्हा सायलीचा त्याच्या चेहऱ्यावर लक्ष जातं आणि तेव्हा सायलीला समजतं आपण ज्या माणसाला शोधतोय तो माणूस आपल्याला मिळाला नाही, आपल्याला मोठा क्लू मिळणार आहे। तेव्हा सायली त्याची भर उन्हामध्ये मदत करायला बघते आणि त्याला पाणी देते। तेव्हा तो विचारे सायलीला बोलतो ह्या जगामध्ये कोणाला विचारत नाही आणि तुम्ही मला मदत करता। सायली त्याला मदत करते आणि त्याला बाजूला घेते आणि त्याला बोलते मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे। सायली बोलते तुम्हाला कोणतरी अडकवायला बघतो आणि तुमचे जे पेपर आहेत तुमचे पेपर क्रिमिनल ऍक्टिव्ह मध्ये यूज होतात आहे। तेव्हा विचारे बोलतो काय। तेव्हा सायली बोलते खरंच तुमचे पेपर वापरून एका निर्दोष माणसाला पकडलं जात आहे। तेव्हा सायली त्याला केस समजून सांगते। तेव्हा तो व्यक्ती बोलतो आज तुम्ही मला मरता वाचवलं, तुम्ही मला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं। सायली त्या विचारायला बोलते आता तुम्ही कोणाला सांगायचं नाही, जेव्हा तुम्हाला कोर्टात हजर केलं जाईल तेव्हा तुम्ही कोर्टात हजर व्हायचं आणि तुम्हाला मारण्यात आलंय आणि एका क्रिमिनलला जेलमधनं सोडवण्यात येत आहे। तेव्हा तो व्यक्ती बोलतो तुम्ही ठीक बोलताय, पण माझ्या जीवाला धोका झाला तर। तेव्हा सायली बोलते मी तुमच्या जीवाला कुठला धोका होऊन देणार नाही आणि तुम्हाला माझ्या मिस्टराद्वारे नोकरी लावून देणार आणि या केसमध्ये जर तुम्ही आमची मदत केली तर आम्ही तुम्हाला वाचवण्याचं खूप मदत करू। तेव्हा तो व्यक्ती बोलतो आता आपल्याला काय करायचंय। तेव्हा सायली त्याला सगळा प्लॅन सांगते आणि बोलते ह्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे। तेव्हा सायली अर्जुनला ही सगळी गोष्ट सांगते आणि तो बोलते कसे आम्हाला ते विचारे रस्त्यात मिळाले आणि ते चक्करून पडले आणि ते नोकरीसाठी सगळे वन शोधत होते, तेव्हा मी त्यांना मदत करण्यास सांगितले आणि मी त्यांना मदत करणार असं सांगितलं आणि मी सगळ्या त्यांना आपला प्लॅन सांगितला आणि ते आम्हाला मदत करतील तर आम्ही पण त्यांना मदत करू। तेव्हा अर्जुन बोलतो म्हणून मी तुम्हाला तिकडे त्यांना भेटायला पाठवलं होतं, तुम्हाला माहित होतं तुम्ही सगळी माहिती काढून घ्याल। तेव्हा सायली बोलते आता आपल्याला काय करायचं। तेव्हा अर्जुन बोलतो आपल्याला आता मी सांगेन ते त्याला सांगायचं आणि आपला सगळा प्लॅन त्याला समजून सांगायचा। इकडे मी पण जोशी वकिलाला फोन लावतो, पण जोशी वकिलाचा फोन काय उचलत नाही आणि जोशी वकिलाचा फोन नॉट रिचेबल दाखवतो। मी पण नागराज आणि साक्षीला बोलवतो आणि त्यांना सांगतो की अथर्व विचारे करून व्यक्ती हा जिवंत आहे। तेव्हा साक्षी सांगते अथर्व विचारे तुम्हाला कसा कळला का। तो बोलतो की जेव्हा जोशी वकील माझा फोन उचलत नव्हता तेव्हा मला समजलं की मी माणसं पाठवून ह्या अथर्व विचारेविषयी माहिती काढली आणि सायली आणि अर्जुन त्याच्या मागावर आहे। तेव्हा नागराज बोलतो आता आपण काय करायचं। मी पण बोलतो हा विचारे नावाच्या माणसाला प्रियाशी भेटायला लावायचा, नंतर प्रियाला त्याला पैसे द्यायला लावायचे, नाही तर ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर त्याला संपवायचं। तेव्हा साक्षी बोलते ऑलरेडी आपली माहिती या लोकांना आपली माहिती दिली तर काय होईल आणि तुम्ही त्याला संपवलं आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर जर त्याला धमकून त्याला किडनॅप केलं तर तुझ्या माणसांना आम्ही मारू असं त्याला सांगितलं तरच आपलं काम होऊ शकतं। तेव्हा नागराज बोलतो आपण ताबडतोब प्रियाला बोलवूया आणि तिला आपली मदत करायला सांगू, तसे आपल्याला
तिला आपली मदत करायची आहेच. आणि आता त्यानंतर प्रियाला बोलवलं जातं आणि प्रिया पण येते. आणि त्यानंतर नागराज प्रियाला बोलतो, तुला आता सगळं तुला स्वतःला सिद्ध करायचं ना, मग तुला अर्थव सारख्या माणसाला. तेव्हा प्रिया बोलते, माझा त्याच्याशी काय संबंध. तेव्हा नागराज बोलतो, अर्थव नावाच्या माणसाला तू भेट घे आणि त्याला समजवा, आणि नाही ऐकला तर त्याला पैसे दे. तेव्हा मी पण बोलतो, तुला नाही भेटायचं का त्याला, तुला नाही करायची मदत. तर प्रिया बोलते, चालेल मी मदत करते. तेव्हा साक्षी बोलते, ही तुला स्वतःला सिद्ध करायची वेळ आहे, तू नंतर या आमच्या टीम मध्ये. तेव्हा नागराज बोलतो, तुझ्या डोक्यावरनं जर महिपतने हात काढला ना, तुला काय करता येऊ शकत नाही. तेव्हा नागराज त्याचा फोटो दाखवतो आणि ते बोलतो, ह्या माणसाला तुला भेटायचं. आणि ह्या माणसाला पहिला अर्जुन आणि सायली भेटलेत की नाही त्यांना विचारायचं की तू त्यांच्या बाजूने आहेस. आणि महिपन शिकरे विरुद्ध तू कोर्टात बोलण्याचा जर काय केलास, महिपन शिकरे विरुद्ध बोलण्याचं काय केलास तर तुला महिपन शिकरे तिकडच तुला गाळून टाकेल. आणि त्यामुळे तू आता अर्जुन आणि सायली यांना तू साथ देऊ नकोस आणि तू कोर्टात फक्त आमची साथ दे. तेव्हा प्रिया बोलते, ठीक आहे. तेव्हा प्रिया बोलते, माझा तो ऐकेल ना. तेव्हा प्रिया बोलते, माझा ऐकेल ना. तेव्हा नागराज बोलतो, नाही ऐकलं तर ठीक, नाही तर त्याला तिकडनं उचलून त्याला शूटच करायचं. तर मग बघतील मी पण काय करायचं ते. त्यासाठी तू तेव्हा इथे सायली अर्जुनला सांगते की अर्थविचारेला प्रियाने भेटायला लावले असं सांगितलं. अर्थविचारे याला प्रियाने भेटायला सांगितलं असं सांगते. नंतर अर्जुन आणि सायलीला हे कळतं की अर्थविचारे याला प्रिया भेटणार आहे. नंतर अर्थविचारे याला अर्जुन आणि सायली हे सांगतात की तुला आता फक्त त्याला विचारायचं आणि समजून सांगायचं आहे. आणि अर्जुन त्याला समजून सांगतो की ती प्रियाशी काय बोलायचं काय ते. नंतर प्रिया त्याला फोन करते. तेव्हा तो प्रियाला बोलतो, मॅडम तुम्हाला जर भेटायचं असेल तर तुम्हाला भेटायला लागेल एका ठिकाणी. विचारे सांगतो, मला कोणाशी काय हे नाही, पण मी सांगेन तिकडे तुम्हाला भेटायला यायचं. तेव्हा प्रिया बोलते ठीक. त्यानंतर अर्थविचारेकडे सगळं सत्य काढण्यासाठी प्रिया त्याच्याकडे पोहोचलेली असते आणि प्रिया त्याला शोधत असते. तेव्हा अर्जुन आणि सायली झाडाच्या पाठी लपून राहिलेले असतात आणि अर्थव त्यांना पाहत असतो आणि तो सायली आणि अर्जुनला इशारा करतो. विचारे तिला पाहत असतो प्रियाला आणि नंतर तो अर्जुन आणि सायलीला इशारा करतो. तेव्हा प्रिया अर्थविचारे याला महिपनची सगळी डील सांगत असते. महिपन करूनची सगळी डील सांगत असते. सायली आणि अर्जुन प्रियाला पाहत असते. तेव्हा प्रिया ही महिपनच्या नावाने विचारेशी डील करत असते. तेव्हा अर्जुन विचारेला सांगतो की तू तिचं बोलणं सगळं मोबाईलवर रेकॉर्ड कर. त्याने आधीच सांगितलेलं असतं. तेव्हा तो तिचं सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो. तेव्हा अर्जुन झाडाच्या मागणंच वायरलेस नेटवर्कच्या द्वारे ते पण रेकॉर्डिंग तो मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो. त्याच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो. तेव्हा प्रिया महिपन शिकरे आणि साक्षी शिकरे याचं त्याला सांगत असेल, तू जर त्याच्याविषयी त्यांच्या विरुद्ध जर साक्ष दिलीस तर तुला ते जिवंत ठेवणार नाहीस असा निरोप तुला द्यायला सांगितला आहे. आणि तुझ्या घरच्यांना पण किडनॅप करायला सुरुवात झालेली आहे. आणि जर तू अर्जुन आणि सायली बाजूने तू गेला तर तुला खूप भारी पडेल. पण प्रियाचं बोलणं सगळं रेकॉर्ड होत असतं, पण प्रियाला काहीच कल्पना नसते. आता अर्जुन या विचारे याचा जो रेकॉर्डिंगचा ठोस पुरावा कोर्टात सादर करणार. महिपन शिकरे, साक्षी शिकरे आणि प्रिया पण त्यांचीच माणूस आहे आणि अर्थव विचारेला पण विकत घेत आहेत. आणि हे सगळं आणि त्याची पण मदत घेण्यासाठी प्रिया पण त्याच्यात सामील आहे. आणि हे सगळं आता कोर्टात सादर झाल्यानंतर पुढे काय होणार हे पण पुढे पाहणे खूपच रंजक होणार आहे.